हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण मराठी ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। तुमच्या सर्व अपकमिंग एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट अँड एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स असणार आहेत। TCSने घेतलेल्या एक्झाम्सचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स पण यात इन्क्लूड आहेत। त्यामुळे ही मराठी ग्रामरची सिरीज तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे। तर स्टार्ट करूया। पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पेय पदार्थ, हात, पाणीनी, जल। पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द, तर पाणी म्हणजे हात। ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। न ला जेव्हा ऱ्हस्व वेलांटी असते तेव्हा त्याचा अर्थ होतो हात, आणि न ला दीर्घ वेलांटी असते तेव्हा त्याचा अर्थ होतो जल। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। घरात जा व पाणी आण हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, शुद्ध वाक्य की गौण वाक्य? घरात जा व पाणी आण, तर आपण पाहिलं होतं जेव्हा दोन वाक्य व, आणि, पण, परंतु, परी, अथवा, किंवा अशा उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा ते संयुक्त वाक्य असते। ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। आणि, व, पण, परंतु, परी, अथवा, किंवा, वा। ठीक आहे, मिश्र वाक्य जे, ते, जर, तर अशा संकेतबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्य असतात मिश्र वाक्य। जे विद्यार्थी चांगला अभ्यास करतात ते विद्यार्थी पास होतात। मिश्र वाक्य। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। पृथ्वी सूर्याभोवती फिरते, काळ ओळखा। भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमानकाळ, रीतिकाळ। पृथ्वी सूर्याभोवती फिरते, तर आपण इंग्लिश ग्रामरमध्ये सुद्धा पाहिलं होतं। शास्त्रीय नियम, त्रिकालबाधित सत्य, सुविचार, म्हणी, नेहमीच्या सवयी कोणत्या काळात असतात? साध्या वर्तमान काळात असतात। पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्रिकाल सत्य आहे, सो ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर, वर्तमान काळ। पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य पूर्वेला उगवतो, शनिवार नंतर रविवार येतो, काखेत कळसा गावाला वळसा, हे सर्व असते साध्या वर्तमान काळामध्ये। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। थोरांकडून सत्य बोलले जाते, प्रयोग ओळखा। प्रधान कर्तृक कर्मणी, कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग, नवीन कर्मणी प्रयोग। थोरांकडून सत्य बोलले जाते, तर कोणत्या प्रयोगात कर्त्याला कडून हा प्रत्यय असतो? नवीन कर्मणी प्रयोगात। ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। नवीन कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला कडून हा प्रत्यय असतो। वाक्यात थोर हा कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय आहे कडून। त्यानंतर कर्म आहे सत्य, कर्माला प्रत्यय नाही आहे, त्यामुळे नवीन कर्मणी प्रयोग। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। शुद्ध शब्द ओळखा। उत्कृष्ट, कनिष्ठ, ज्येष्ठ, शारीरिक। शुद्ध शब्द, तर कनिष्ठ असते, ज्येष्ठ असते। शारीरिकमध्ये पहिल्या र ला दीर्घ वेलांटी आणि दुसऱ्या र ला ऱ्हस्व वेलांटी असते, सो शुद्ध शब्द येईल उत्कृष्ट। ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। हे सर्व शब्द तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहेत। हे सर्व कधी ना कधी एक्झामला विचारण्यात आलेले क्वेश्चन्स आहेत। उत्कृष्ट, कनिष्ठ, ज्येष्ठ, शारीरिक। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। समानार्थी शब्द सांगा। अग्नी, पियुष, पावक, दर्पण, अर्चा। अग्नीचा समानार्थी शब्द, तर अग्नी म्हणजे पावक। ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन। केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकाचे नाव काय आहे? कृष्णाजी केशव दामले, राम गणेश गडकरी, विष्णू वामन शिरवाडकर, प्रल्हाद केशव अत्रे। केशवसूत, तर केशवसूत कृष्णाजी केशव दामले। ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। राम गणेश गडकरी, गोविंदाग्रज, विष्णू वामन शिरवाडकर, कुसुमाग्रज, प्रल्हाद केशव अत्रे, बालकवी। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। चंद्रोदय शब्दातील योग्य संधी विग्रह ओळखा। तर चंद्रोदय, चंद्रमधल्या द चा अ आणि उदय मधला उ दोघांचा मिळून होईल ओ, आणि संधी तयार होईल चंद्रोदय। चंद्रोदय, चंद्र प्लस उदय, सूर्योदय, सूर्य प्लस उदय, पुरुषोत्तम, पुरुष प्लस उत्तम, गणेशोत्सव, गणेश प्लस उत्सव, प्रश्नोत्तर, प्रश्न प्लस उत्तर, अ प्लस उ तयार होणार ओ। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। वर्षाव ही कादंबरी कोणाची? पु भा भावे, वि स खांडेकर, ना सी फडके, गंगाधर गाडगीळ। वर्षाव कादंबरी कोणाची आहे? पुरुषोत्तम भास्कर भावे। ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन। पुढील पर्यायातून अचूक शब्द लिहा। सहाय्यक हा शब्द कसा लिहितात? तर सहाय्यक
ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. कधी थाटामाटात राहायचे तर कधी दारिद्र्यात जीवन कंठायचे हा आशय कोणत्या म्हणीतून व्यक्त होतो? आज अंबारी उद्या झोळी धरी, आकरे रंगती चेष्टा, अन्नतारी अन्नमारी, आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी. कधी थाटामाटात राहायचे तर कधी दारिद्र्यात जीवन कंठायचे. तर आज अंबारी उद्या झोळी धरी ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नवरात्र या सामासिक शब्दाचा समास कोणता? अव्ययीभाव, द्वंद्व, कर्मधारय, द्विगु. नवरात्र, 9 रात्रींचा समूह. 9 हे संख्या विशेषण आहे. 9 रात्रींचा समूह म्हणजे समूह दर्शवला. आणि आपण पाहिलं होतं ज्या समासातील पहिले पद संख्या विशेषण असते व या शब्दातून एखादा समूह दर्शवला जातो तेव्हा तो द्विगु समास असतो. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नवरात्र, 9 रात्रींचा समूह, पंचवटी, 5 वडांचा समूह, सप्तरंग, 7 रंगांचा समूह, त्रिभुवन, 3 भुवनांचा समूह. पहिले पद संख्या विशेषण आणि शब्दातून समूह दर्शवला आहे. द्विगु समास. ठीक आहे. अव्ययीभाव समास बे, दर, बिन, गैर, हर, बर यांसारखे उपसर्ग लागून तयार झालेले शब्द अव्ययीभाव समासात येतात. दर साल, दररोज, गैरहजर, बिनधास्त, बिनचूक. ठीक आहे. त्यानंतर पावलोपावली, घरोघरी, जागोजागी, गल्लोगल्ली, पानोपानी, दिवसेंदिवस हे सर्व शब्द अव्ययीभाव समासाची उदाहरणे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कंठस्थान घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? सत्कार करणे, भांडण करणे, हार घालणे, ठार मारणे. कंठस्थान घालणे तर याचा अर्थ असतो ठार मारणे. ऑप्शन डी. पुढचा प्रश्न. विशाल खूप बोलका आहे अधोरेखित शब्दाचा खालीलपैकी कोणता विरुद्ध शब्द आहे? कृतज्ञ, न बोलका, अबोलका, अबोल. बोलका या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अबोल येईल. ऑप्शन डी. पुढचा प्रश्न. पावलोपावली या शब्दाचा समास ओळखा. तत्पुरुष, अव्ययीभाव, द्वंद्व, षष्टी तत्पुरुष. पावलोपावली तर आत्ताच आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं. पावलोपावली, घरोघरी, दिवसेंदिवस, गल्लोगल्ली, पानोपानी, जागोजागी. कोणता समास? अव्ययीभाव समास. ऑप्शन बी. आणखी काय पाहिलं होतं अव्ययीभाव समासात? तर बे, दर, बिन, गैर, हर, बर यांसारखे उपसर्ग लागून तयार झालेले शब्दसुद्धा अव्ययीभाव समासात येतात. दर साल, दररोज, गैरहजर, बिनचूक, बिनधास्त. ठीक आहे. द्वंद्व समासात काय येते? विटी दांडू, विटी आणि दांडू. आई वडील, आई आणि वडील. स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष. बहीण भाऊ, बहीण आणि भाऊ. दोन्ही पदे महत्त्वाची असतात. ठीक आहे. द्वंद्व समास. पुढचा प्रश्न. फूल या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. सुम, पुष्प, कुरंग, कुसुम. फूल या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द. तर सुम म्हणजे फूल, पुष्प म्हणजे फूल, कुसुम म्हणजे फूल. कुरंगाचा अर्थ काय असतो? तर कुरंग म्हणजे हरिण, काळवीट, मृग. सो ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. समानार्थी नसलेला शब्द कुरंग. ठीक आहे. पुढचा प्रश्न. खाली दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्द ओळखा. कोणता येईल शुद्ध शब्द? तर अनसूया असते. कोणता ऑप्शन येईल करेक्ट? अनसूया. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. अनसूया. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आजीचे रूप म्हणजे जणू काही महालक्ष्मी हा अलंकार ओळखा. श्लेष, अपनहुती, अनन्वय, उत्प्रेक्षा. आजीचे रूप म्हणजे जणू काही महालक्ष्मी. तर जणू, गमे, वाटे, भासे, जणू काय. कोणता अलंकार पाहिला होता? उत्प्रेक्षा अलंकार. ऑप्शन डी. हा आंबा जणू साखरच, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. जणू, गमे, वाटे, भासे, जणू काय असे शब्द वापरले जातात तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार असतो. श्लेष अलंकार काय असते? तर एकच शब्द 2 अर्थांनी वापरलेला असतो. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. या वाक्यामध्ये जीवन हा शब्द 2 अर्थांनी वापरला आहे. एक अर्थ असतो पाणी आणि दुसरा आहे आयुष्य. ठीक आहे. पुढचा प्रश्न. मुलांनो गोंगाट करू नका क्रियापदाचा प्रकार ओळखा. आज्ञार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी, स्वार्थी. मुलांनो गोंगाट करू नका. तर वाक्यात आज्ञा दिलेली आहे. आज्ञार्थी क्रियापद आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा आज्ञा, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद, त्यानंतर सल्ला, उपदेश, मागणी याचा बोध होत असेल तेव्हा आज्ञार्थी क्रियापद असते. विद्यार्थी क्रियापद काय असते?
तर विनंती, शक्यता, योग्यता, इच्छा, त्यानंतर कर्तव्य व्यक्त करणारी क्रियापदे विद्यार्थी असतात. यांना वा, वी, वे प्रत्यय असतो. संकेतार्थी जर तर असा बोध होत असेल तर संकेतार्थी क्रियापद असते. जर अभ्यास केला तर यश मिळेल. स्वार्थी क्रियापद तर क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होत असेल तेव्हा स्वार्थी क्रियापद. ठीक आहे. पुढचा प्रश्न, माझ्याने हे काम करवते वाक्यातील प्रयोग ओळखा. शक्य कर्मणी, पुराण कर्मणी, अकर्मक कर्तरी, सकर्मक कर्तरी. माझ्याने हे काम करवते तर करवते क्रियापदातून क्रिया करण्याचं सामर्थ्य व्यक्त होत आहे. आणि जेव्हा क्रियापदातून क्रिया करण्याची शक्यता, इच्छा, सामर्थ्य असा अर्थ व्यक्त होतो तेव्हा शक्य कर्मणी प्रयोग असतो. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. या प्रयोगात कर्त्याला तृतीया किंवा चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय असतो आणि कर्म हे प्रथमेत असते. माझ्याने, ने हा प्रत्यय आलाय कर्त्याला, कर्म आहे काम, प्रथमेत आहे, त्यामुळे शक्य कर्मणी प्रयोग. माझ्याने हे काम करवते, त्याच्याने भांडी घासवतात, त्याच्याने हे पदार्थ खाववतात, हे सर्व शक्य कर्मणी प्रयोग आहेत. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स TCSने कंडक्ट केलेल्या एक्झाम्सचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत आणि त्यामुळे हे तुमच्या सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठीही मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. Okay friends, thank you for watching this video. See you in the next video. Till then, do like, share, comment and subscribe to my channel. Thank you.